आज ना मस्त अशी छोलेची भाजी बनवायला लागली होते, पण भाजी काय अप्रतिम चवीची झाली होती आणि ती पण अगदी इतक्या साध्या पद्धतीने बनवून सुद्धा. त्याच्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा. कुकरमध्ये ना 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली होती आणि रात्रभर भिजत घातलेले मोठी 1 वाटी असे छोले होते. ते छोले या कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत. मी शक्यतो काय काय भाज्या डायरेक्ट करते, म्हणजे कुकरमध्येच फोडणी टाकून आणि काय काय असे वाटाणे, छोले शिजवून घेते आणि नंतर सुद्धा करते. तर आज मी अशी करणार आहे. की बघा आता इथं मीठ सुद्धा टाकलं 1 चमचा. आता हे सगळं मिक्स केले आणि या छोले सोबतच ना 1 बटाटा होता, त्याचं साल काढले आणि छोट्या फोडी केलेत आणि टाकल्या होत्या. आता याच्यात 2 शिट्ट्या करून घेणार आहे. पण या कुकरच्या शिट्टी लावली तोपर्यंत खिडकीत माझं लक्ष गेलं आणि जे बघितलं ना, म्हणजे पटकन लक्षात पण आलं नाही काय आहे म्हणून. सुरुवातीला तर वाटलं की लाडू आणि चिंगे, पण नाही. खिडकीत येऊन भारद्वाज पक्षी बसला होता. हे बघा, दिसला? आता उडून गेला बघा. इतका मोठाच्या मोठा भारद्वाज पक्षी बसला होता ना, मला खूप भारी वाटलं आणि त्याला बघायला पण मला खूप आवडतो. त्यानंतर घरात आले आणि छोलेच्या भाजीसाठी वाटण बनवायला लागले होते. मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतला होता. तो थोडंसं तेल टाकून थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. जास्त काळा करायचा नाही आपल्याला कांदा छोलेची भाजी बनवताना. आता कांदा एका साईडला सरकवून घेतला तव्यामध्ये आणि एका साईडला ना लालबुंद पिकलेलं टमाटर आहे ना लांब कट करून भाजायला टाकले. आता इथंच तव्यामध्ये ना अर्धा चमचा तीळ सुद्धा टाकणार आहे. आजच्या छोलेच्या भाजीसाठी ना मी ना सुका नारळ वापरलाय ना ओला नारळ वापरलाय, तरी सुद्धा ही भाजी खूप टेस्टला अप्रतिम झाली होती आणि अगदी साध्या पद्धतीनं. कधी कधी काही भाज्या आहेत ना साध्या केल्या ना तरी पण खूप टेस्टला छान लागतात. आता एकीकडे टमाटर कांदा हे सगळं भाजत होतं. तीळ सुद्धा टाकून भाजून घेतले. त्यानंतर अद्रकचा 1 इंच तुकडा आणि मुठभर देशी लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि याचं वाटण बनवून घेतलं. कढईमध्ये अर्धी पळी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मिक्सरला बनवलेलं हे वाटण आहे ना ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतले. आता वाटण आहे ना सगळ्यात महत्त्वाचं, तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचे. त्यानंतर अगोदर शिजताना पण आपण हळद वापरलीच आहे. आता अगदी थोडीशी हळद टाकायची आणि साठवणीचं काळं तिखट वापरायचं या छोलेच्या भाजीसाठी. आता हे सुद्धा टाकल्यानंतर अर्धा मिनिटं आपल्याला छान तेलात परतून घ्यायचे. त्यानंतर कुकरमध्ये जे 2 शिट्ट्या करून छोले शिजवून घेतले होते ना ते याच्यामध्ये टाकणार आहे पाण्यासोबत. पण हे छोले टाकण्या अगोदर ना 1 मूठ छोले आणि 2 बटाट्याच्या फोडी आहेत ना मिक्सरमध्ये मी बारीक करून घेण्यासाठी तशाच ठेवल्या होत्या. आता छोले टाकले, सगळं व्यवस्थित मिक्स केले आणि बघा हे सगळं मी बारीक करून घेणार आहे आणि ह्या भाजीमध्ये टाकून घेणार आहे. आता या स्टेजला ना मीठ तर आपण शिजताना भरपूर टाकलं होतं, पण आता आणखीन थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. हे बघा इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता भाजी मस्त शिजते 2 मिनिटात, कारण आता जास्त शिजवावी लागणार नाही कारण कुकरला आपण छोले अगोदर शिजवून घेतले. अगदी 2 मिनिटात भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं चला ड्रेस आलेत ना ते दाखवावे. हा जो राणी पिंक रंगाचा जो ड्रेस आहे ना कॉटनचा, इतका अप्रतिम आणि ह्याचं कापड आहे ना एकदम थंड असं कापड आहे. म्हणजे अंगावरती घातलं ना तर तुम्हाला गरम होणार नाही, काय नाही. असं एकदम प्युअर कॉटन टाईप या ड्रेसचं कापड आहे आणि ज्या छोट्या बुट्ट्या दिसतात आहे ना त्या प्रिंट आहेत त्या सुद्धा जाणार नाहीत. एकदम छान प्रिंट आहे आणि पुढच्या बाजूला ना ती मोराची सगळी एम्ब्रॉयडरी आहे, त्यामुळे त्याचा पण जायचा काही प्रश्न नाही. आणि पॅन्ट सुद्धा ह्याची घळघळीत आली आहे आणि मला हा कलर खूप आवडतो बरं का. शक्यतो साडी घ्यायला गेलं काय काय म्हणजे घ्यायला गेलं ना तर पहिल्यांदाही हा कलरकडे लक्ष जातं, म्हणजे गुलाबी रंगाकडे किंवा राणी कलरकडे. आणि मग हा ड्रेस मागवला होता आणि ओढणी तर एवढी मोठी आली आहे ना तुम्ही बघू शकताय. थोडं कमी माझ्या म्हणजे एकिता अंतर कमी नाही तर घोट्याला टेकेल पायाच्या एवढी याची लांब रुंद अशी ओढणी आली आहे बघा शॉल सारखी. त्यानंतर दुसरा हा एक ड्रेस आहे. तर तुम्ही माझा जो कुबेर ट्रीची कटिंग दाखवली होती ना त्यात व्हिडिओतला तुम्हाला ड्रेस सगळ्यांना आवडला होता. तो ड्रेस आता माझा खूप जुना झालाय म्हणून तसा सिमिलर एक ड्रेस मी हा मागवलाय. त्याच्यापेक्षा पण ह्याची पुढची एम्ब्रॉयडरी मिरर एकदम फिनिशिंग मस्त केलेली आहे ह्या ड्रेसची. आणि ज्या बुट्ट्या दिसतात आहे ना ती रबर प्रिंट आहे आणि पॅन्ट दोन्ही पण ड्रेसच्या आहेत ना एकदम स्ट्रेट आहेत, त्यामुळं प्लाझो सारख्या पायातून गळत वगैरे नाहीत. आणि या म्हणजे ड्रेसची ना ओढणी सुद्धा बघा इतकी सुंदर आहे ना, लांब खूप आहे, थोडी रुंदीला कमी आहे. रुंदीची काय नसली तर चालते. हे बघा अशी टाकल्यानंतर येते, पण लांबीला भरपूर आहे आणि मला त्याची डिझाईन खूप आवडली.
हा कलर सुद्धा घातल्यानंतर खूप छान दिसेल असं मला वाटतंय. तर कुठला ठेवू आणि कुठला नाही असा ड्रेस झालाय बघू. अहो तर म्हटले दोन्ही पण छान दिसतात ते राहू दे म्हणून. तर तुम्हाला हे दोन्ही ड्रेसमधला कुठलाही ड्रेस घ्यायचा असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तोपर्यंत इथं आपली मस्त छोलेची भाजी सुद्धा शिजून तयार होती. आता फक्त मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही जरी छोलेची भाजी बनवत असताना आणखीन काय ॲड करत असाल भाजीमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला ना तुमच्याकडून पण बऱ्याच टिप्स मिळत असतात. म्हणजे तुम्ही पण छान छान सजेशन देता. त्यामुळे मी पण मला वाटतं ना ते बदल नेहमी करत असते. तर छान वाटतं तुम्ही पण काय काय मला आयडिया भेटतात तुमच्याकडून सुद्धा. त्यामुळे म्हटलं की काय वापरत असाल तर नक्की सांगा. सकाळपासून किचनमध्ये असल्यामुळं चेहरा इतका तेलकट चोपट झाला होता ना म्हणून मस्त फेसवॉश केला, मॉइश्चरायझर लावून घेतलं. सकाळी खूप गडबड झाली होती त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की मी आज सकाळी केस सुद्धा विंचरले नव्हते. आणि त्यानंतर आवरलं का तर तुम्हाला ना जे जोडवे चं मी तुमच्यासोबत कलेक्शन शेअर केले तर एकाच दिवशी हे 2 व्लॉग मी शूट केले होते. की हा तर सकाळी व्लॉग शूट केलेला होता पण बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई तुझं जोडव्याचं कलेक्शन लवकर दाखव म्हणून शॉर्ट व्हिडिओ बघितल्यापासून. जर तुम्ही कोणी अजून माझा जोडवे कलेक्शनचा व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलाय बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. त्यानंतर इथं मॉइश्चरायझर लावलं आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण काही टिप्स शेअर केल्या होत्या की चेहऱ्यावरती रिंकल्स वगैरे येऊ नयेत म्हणून असं मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावल्यावर थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे रिंकल्स येत नाहीत. तर शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ बघत जावा. म्हणजे काय होतं की तुम्हाला सगळा कंटेंट बघायला मिळतो. आणि हे घरच्या घरी मी नेल आर्ट केलं होतं. आवडलं असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब